सरिता सध्या खूप चिंतेत आहे. तिचे बाळ आता 6 महिन्याचे आहे. 6 महिने पूर्ण होईपर्यंत तिच्या बाळाला आईच्या दुधाशिवाय दुसरे काहीही खायला देण्यासाठी डॉक्टरांनी मना केले होते. सरिताने ही गोष्ट अगदी खूप चांगल्या प्रकारे पाळली आहे. पण येणाऱ्या काळात बाळाला आईच्या दुधाबरोबर कशा प्रकारचा आहार देणे चांगले राहील याबाबत बोलण्यासाठी ती शक्ती अम्माला भेटायला जात आहे. अरे सरिता, ये सांग कसे चालले, बाळ कसं आहे? सगळं काही ठीक चाललंय शक्ती अम्मा, पण एक चिंता आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे बाळाला केवळ आपलं दूधच पाजायचं आहे. पण तुम्ही गेल्या वेळी सांगितलं होतं 6 महिन्यानंतर आईचं दूध बाळासाठी पुरेसं नसतं. तर आता मी त्याला काय द्यायचंय? अरे या गोष्टीला घेऊन इतकी चिंता करायची काय गरज आहे? घे, ANM ताई पण आल्या. या ANM ताई, तुम्ही अगदी योग्य वेळी आला आहात. ही तर मग चांगली गोष्ट आहे. अरे सरिता पण इथेच आहे. कशी आहेस सरिता? नमस्ते ANM ताई. सरिताचं बाळ आता 6 महिन्याचं होणार आहे. ती विचारते की त्याला काय जेवण देणं योग्य राहील. अच्छा, ही गोष्ट आहे. मी तुला सांगते काय करायचं ते. एक नवजात बाळ काही ठोस आहार नाही खाऊ शकत. त्यावेळी आईच्या दुधाशिवाय आणखीन कोणता आहार उपयुक्त नसतो. ही अवस्था 6 महिन्यांपर्यंत राहते आणि या काळात बाळाला केवळ आईच्या दुधाचीच आवश्यकता असते. पण 6 महिन्यानंतर बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकास आणि वाढ जास्त वेगाने होऊ लागते. ते थोडे जास्त सक्रिय पण होऊ लागते. म्हणजे आईच्या दुधाबरोबर वरचा आहार देणं पण आवश्यक आहे, हो ना ताई? अगदी बरोबर. हा तो काळ आहे जेव्हा त्याला आईच्या दुधाव्यतिरिक्त वरच्या आहाराची गरज असते. कारण की वेगाने होत असलेल्या विकासाबरोबर ताळमेळ ठेवण्यासाठी ज्या ऊर्जेची आणि ज्या पोषक द्रव्यांची आवश्यकता असते, आईचे दूध एकटे त्या पोषक द्रव्यांची पूर्तता नाही करू शकत. 6 महिन्यानंतर आईच्या दुधाबरोबर अर्धा घट्ट आहार देणे आवश्यक आहे. आता प्रश्न केवळ हा नाहीये की त्याला कशा प्रकारचा आहार द्यावा, पण प्रश्न हाही आहे की त्याला किती दिला जावा. याबाबत माहिती घेण्यापूर्वी तुला आणखीन एक गोष्ट जाणून घ्यावी लागेल. ती काय ताई? बाळाच्या वयानुसार त्याच्या विकास आणि वाढीसाठी आवश्यक आहाराला पर्याप्त आहार म्हटले जाते. याचे 3 मानक असतात: विविधता, प्रमाण आणि वारंवारता. याचा काही अर्थ समजला? विविधता म्हणजे वेगवेगळा, किती प्रकारचा आहार दिला जावा. प्रमाण म्हणजे किती आहार दिला जावा. आणि वारंवारता म्हणजे किती वेळा दिला जावा. हेच आहे ना? एकदम बरोबर. आता मी समजावून सांगते वेगवेगळ्या वयाच्या मुलांच्या मामल्यामध्ये हे 3 मानक कसे काम करतात. 6 महिन्यांच्या नंतर बाळाला थोडा थोडा करून वरचा आहार देणे आवश्यक असते. आईच्या दुधाबरोबरच आता अर्धा ठोस आहार देणे आवश्यक आहे. कारण या काळात बाळाची वाढ आणि विकास वेगाने होत असतो. आणि एका दिवसात एका बाळाला आईच्या दुधाशिवाय साधारण 5 प्रकारचे खाद्य मिळाले पाहिजे, हो ना? अगदी बरोबर. हा 5 प्रकारचा आहार काय आहे ANM ताई? हा 5 प्रकारचा आहार वेगवेगळा असू शकतो. यातून बाळाला ऊर्जा मिळाली पाहिजे. हा 5 प्रकारचा खाद्य समूह आहे धान्य आणि भरड धान्य. धान्य जसं गहू, तांदूळ आणि भरड धान्य जसं जव, बाजरी, मका, डाळी, भाज्या आणि फळं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. जर मांसाहारी आहात तर अंडी, मांस आणि मासे. तेल, तूप, सुकामेवा आणि तेलबिया. वरच्या आहाराची सुरुवात या 5 खाद्य समूहांनी हळूहळू केली पाहिजे. तसे तर या 5 प्रकारच्या खाद्य समूहातून आपल्याला वेगवेगळी पोषक तत्व मिळतात. धान्य आणि भरड धान्यातून ऊर्जा प्राप्त होते. डाळी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि मांसाहारी पदार्थातून प्रोटीन मिळते. मांसपेशींच्या विकासात प्रोटीनचे विशेष योगदान आहे. तेल, तूप, सुकामेवा आणि तेलबियातून पण ऊर्जा मिळते, पण जेवणात थोड्या प्रमाणात असले पाहिजे. फळं आणि भाज्यांमधून व्हिटॅमिन आणि मिनरल्स मिळतात, जे मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तर ही झाली विविधतेची गोष्ट. यात काही न समजण्यासारखी गोष्ट नाही ना? मुळीच नाही शक्ती अम्मा. सगळं काही चांगल्या प्रकारे समजलीये. खूप छान. आता करूया प्रमाण आणि वारंवारतेची गोष्ट. वयाबरोबर बाळाची भूक पण वाढते, म्हणून खाण्याच्या प्रमाणात वाढ करणे आवश्यक असते. 1 ते 2 चमच्याने सुरुवात करून
हळूहळू खाण्याचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. बाळाचे पोट लहान असते आणि म्हणून ते एका वेळी खूप सगळे खाणं नाही पचवू शकत. म्हणून त्याला थोडं थोडं करून बऱ्याच वेळा खायला घालण्याची आवश्यकता असते. शक्ती अम्मा, तुम्ही सरिताला सांगा की कोणत्या महिन्यातल्या बाळाला किती प्रमाणात जेवण दिलं पाहिजे. 6 ते 8 महिन्याच्या बाळाला दिवसातून 2-3 वेळा जेवण देण्याची गरज आहे. 2-3 चमच्याने सुरुवात करून अर्धी वाटीपर्यंत जेवण या काळात देणे आवश्यक आहे. या काळात बाळाला असा आहार दिला पाहिजे जो नरम असेल आणि सहजपणे चमच्यात बसू शकेल. हे लक्षात ठेवणं जरुरी आहे की डाळ भातासारख्या जेवणात 1 चमचा तूप किंवा तेल जरूर टाकले पाहिजे. हे चवीबरोबर ऊर्जेसाठी पण आवश्यक आहे. ही गोष्ट पण लक्षात ठेवा की आहार घरी बनवलेला स्वच्छ स्वरूपात असावा. काय ठीक आहे ना ANM ताई? अगदी बरोबर. यानंतर 9 ते 11 महिन्याची बाळं बोलायला शिकतात. या काळात बाळाला दिवसातून 3 ते 4 वेळा जेवण देणे आवश्यक आहे. पाऊण ते 1 वाटी जेवण आणि मध्ये 1-2 वेळा नाश्ता दिला पाहिजे. 12 ते 23 महिन्याच्या बाळाला कुटुंबात दुसरे सदस्य जे जेवण खातात तेच खाणे दिले पाहिजे. आईच्या जेवणाचा जवळजवळ अर्धा भाग 4 ते 5 वेळा बाळाला खायला घालणे जरुरी असते. तर आता सांग सरिता, अजूनही काही चिंता आहे मनामध्ये? मुळीच नाही ANM ताई. आता सगळं काही सोप्या पद्धतीने समजलंय. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की बाळाला केवळ खायला घालायचं नाहीये, तर पौष्टिक आहार देणं आवश्यक असतं. असे खाणे जे बाळाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी सहाय्यक असेल, म्हणजे पोषक द्रव्यांनी भरपूर आहे तो आहार. म्हणजे पौष्टिक आहार बाळासाठी उपयुक्त असतो. केवळ पोट भरण्यासाठी खाल्ला जाणारा आहार, ज्याला जंक फूड म्हणतात, तो काही कामाचा नसतो. चॉकलेट, चिप्स, मॅगी, तळकट खाणे हे अशा प्रकारचे खाद्य असते. असा आहार बाळाला पोषण देणं तर दूरच, त्याची तब्येत पण खराब करतो. याबरोबरच ही गोष्ट पण नेहमी लक्षात ठेव की एका बाळाच्या विकासासाठी आवश्यक आहे त्याचा आहार पर्याप्त आणि पोषक असणं. जर आपण काही साधारण गोष्टींची काळजी घ्याल तर एक बाळ निरोगी राहते आणि त्याचा विकास आणि वाढ योग्य होते. आणि हो, बाळ किंवा आई आजारी असेल तरी पण आईचे दूध बाळाला देणे कधीही बंद करायचे नाही. हे खूप आवश्यक आहे. मी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवीन. तुम्हा दोघींचे खूप खूप धन्यवाद. आता सरिताची चिंता दूर झाली आहे, कारण ती आता चांगल्या प्रकारे समजून गेली आहे की तिच्या बाळाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी त्याला कशा प्रकारच्या आहाराची गरज आहे. सरिताने ठरवलंय की ती ANM ताई आणि शक्ती अम्मांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या बाळाला पौष्टिक आहार देण्याची काळजी घेईल आणि या गोष्टी ती आपल्या मैत्रिणींना पण सांगेल.